नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 म्हणजेच मंगळवार या तारखेला आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर या योजनेसाठी किंवा या हप्त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहे? तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण केलेली असेल किंवा आपल्या बँक खात्यामध्ये आधार क्रमांक जोडलेला असेल किंवा आधार लिंक केलेली असेल, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा 18 जून रोजी 17वा हप्ता त्या ठिकाणी पडणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल किंवा आपल्या बँक खात्यासोबत आधार नंबर जोडलेला नसेल, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता येणार नाही किंवा बाकीचे राहिलेले हप्ते सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही। त्यासाठी आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये आधार नंबर लिंक करून सोबतच पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण या योजनेस पात्र त्या ठिकाणी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणाहून हा 18 जून रोजी 17वा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा 9.3 करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 20 करोड रुपयाची रक्कम त्या ठिकाणी येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार क्रमांक आपल्या बँक खात्यासोबत जोडणारा गेला पाहिजे किंवा आपल्याला या खात्याची ई-केवायसी करणे अत्यंत बंधनकारक आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना किंवा नमो किसान योजना यासारख्या योजनांचे हप्ते मिळवण्यासाठी आपल्याला हे दोन कामं करणे अत्यंत आवश्यक आहे। तरच आपण या दोन योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये येऊ शकणार आहे किंवा या योजनेचा आपण त्या ठिकाणी लाभ घेऊ शकणार आहोत। शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आपण जर मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन माहिती आपल्याला वेळोवेळी या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।